कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घे फोन। कशाला घे? ए नाही घ्यायचं, कट कर फोन आणि पहिले उत्तर दे। काय आहे आदित्यच्या लग्नाचा काय संबंध आहे? बोल बोल पटकन दामिनी, बोल। मॅडम, आदित्य बाबांचं लग्न काय काय आहे तुझ्या फोनचा? तो फोन पहिले कट कर। आणि काय आहे, काय सिक्रेट आहे ते वहिनींना सांग। आदित्य बाबांना मग सांगितलं असेल तर माझ्या फोनला एक रिंग दे, नसेल सांगितलं तर 2 रिंग दे। आदित्य बाबांचं लग्नात काहीतरी भारी गिफ्ट घ्यायचं असा आम्हा दोघींचा प्लॅन होता। वहिनी नाही या, ही खोटं बोलतीये। हे ह्यांचं वेगळं काहीतरी सिक्रेट होतं। सावित्री, हेच गुपित होतं का तुमचं? हो मॅडम। मला वाटलंच होतं असं काहीतरी असणार म्हणून। सावित्री, आय एम व्हेरी सॉरी। म्हणजे तुला असं इथे बोलावून घेतलं आणि हे सगळं झाल्याबद्दल खरंच खरंच माफ करा मला। नाही नाही मॅडम, असं काही नाहीये। खरंच मला नाही वाईट वाटलं। ठीक आहे, माझी खात्री आहे तू आणि पारू मिळून आदित्य आणि अनुष्काच्या लग्नासाठी काहीतरी चांगलंच प्लॅन करा। आणि तुम्हाला काहीही गरज लागली तरी आम्ही आहोत, कळलं? निसंकोचपणे सांग। हो मॅडम। ठीक आहे, जा तू। दामिनी, हे शेवटचं आहे जेव्हा मी तुझं ऐकलंय। यापुढे जर तू आदित्य किंवा पारू बद्दल मला काही सांगितलंस आणि मला कळलं की ते सगळं खोटं आहे, तर मी तुझी अशी अवस्था करेन ना की तू स्वतःचा चेहरा सुद्धा आरशात नाही बघणार। एवढं माझं तोंड रंगवणार आहे त्या, पण मी सांगते ना, आदित्य आणि पारू त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी सुरू आहे, खरंच। आदित्य सर, अनुष्का मॅडम, पारू, उद्यासाठी ठेवूया। अनुष्का मॅडमनी इंग्लिश दिली, आज इंग्लिश पिओ दान भागो। आदित्य सर, पारू, अनुष्का मॅडम। अनुष्का मॅडम, पारू, आदित्य सर। हे बरं झालं पारूचा ऐन वेळी इशारा आला, नाहीतर मला अहिल्या मॅडमला सगळं खरं सांगावं लागलं असतं आणि त्याचे वाईट परिणाम पारूला भोगावे लागले असते। पारूचा फोन?
हॅलो हॅलो आत्या, काय झालं? मी बघा, मी इकडं कुणाला काही बी सांगितलेलं नाही. तिकडं काही झालंय का? आ पारूला काही सांगितलं तर तिला उगाच टेन्शन येईल. आत्या बोला ना, काय विचारते मी? तिकडं काही झालंय का? समजा ठीक आहे ना? काही नाही झालं बाळा. एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता सगळं ठीक आहे. तू काही काळजी करू नकोस. नक्की ना आत्या? हो बाळा. ठीक आहे. सावित्री आत्या, 5 या गणेशची काळजी घ्या. बर. देवा, ही पोर खूप निरागस आहे. हिच्या वाट्याचं सुख आणि अधिकार फक्त आणि फक्त हिलाच मिळू दे. आठवण येते घरची. काळजी करू नको. मी मारुती मामांना फोन करून सांगितलं की आपण सुखरूप पोचलो आहोत. बरोबर केलंस. खरं तर मीच सांगणार होते तुला. कारण कसं आहे ना, एक तरुण मुलगी रात्री बेरात्री घराबाहेर राहते. असं राहिल्यावर कोणत्याही बापाला काळजी वाटणं स्वाभाविकच आहे ना. पारू थांब. मला सांग, आदित्य तुझा मित्र आहे ना? पारू, मी विचारलं, आदित्य तुझा मित्र आहे ना? अगं मग आदित्य तुझा मित्र आहे तर मी तुझी मैत्रीण होऊच शकते, बरोबर ना? येस, वाय नॉट. पारू तू ये. आव. इथे बस. बस इथे. ओ सावकाश. आदित्य प्लीज जॉईन. या. आपण तिघे जण इथे बसून छान गप्पा मारूयात. या. बाय द वे आदित्य, आपण फ्रिक्वेंटली अशा छोट्या छोट्या ट्रिप्स काढत जाऊयात, बरं वाटतं. खरंच यार. माझे आई बाबा आम्ही लहान असताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी घेऊन जायचे. आय रिअली लव्ह शॉर्ट ट्रिप्स. मी आलो, तुम्ही पाहिलं, कोल्ड्रिंक हे आलो ना, तुम्ही पाहिलं ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.